सांगितलं पप्पानी काम केलं तर ते बघित राहील तो, नाही तर सकाळी परत त्या जागे. हे बघ लोक ही होळी खेळत आजची. तू उन्हात अशी आली का मग? हा आधीच सर्दी झाली ना. कामाच्या वेळेस सर्दी राहते आणि होळीच्या वेळेस एकदा बघ इकडे. हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आलो आहोत मार्केटला श्लोकला कलर वगैरे घ्यायची, थोडीशी होळीची तयारी पण करायची म्हणून. बाबू 2 मिनटं थांब, आता पप्पांना येऊ दे इकडे. देवा बघ समोर पिचकारीच्या इकडे. हे इकडे ह्या पाय इकडे. एक्चुअली आज वो आए थे ना, वो डीसीबी वो स्क्वाड बोलते हैं, क्या बोलते हैं मुझे वो स्क्वाड लेके कलर अच्छे। हां फुगे पण नहीं करे। हां तो वो आए भी है ना, पिचकारी भी है। नहीं पिचकारी है। फिर ये भी आया। ये कौन सा है? उन्होंने वही बोला येलो घूमते बोले ये ना नहीं पिंक देखो, पिंक से पिंक ने ये एक जैसे यूनिफॉर्म में सबके सफारी ये वो जो सादा है ना। निकल जाएंगे। हाँ हां वो आए पक्का नहीं, हां वो आए थे वो लेने के लिए। पक्का आता हो कितने हैं? पक्का अपन रखते नहीं ना, नाम रखते नहीं पक्का। ये सादा ऐसे पाकिट सादे नहीं का? फुगे का है दूसरा। पर ये ऑटोमेटिक फीलिंग वाले नहीं ये नहीं, निकल जाते है, वो। ये जो है ना ये है। हाँ ये दो, वो निकल जाते हाँ ये दो। वो तो भर के दो भाई सेम है ना। हां ये तो निकाल दूं क्या? भैया दादा तू लहान होता तेव्हा कसं काय आलो नाही रे आपण इकडे वरती? आता झालंय आता झाले नाही हो, काय बी तुम्हाला कोणी सांगितलं लगे 15 दिवस झाले म्हणे. पप्पा इतके हे आहेत ना. पिचकारी काय खतरनाक आहे ना तिकडे. ही काय रे इकडे पण आहे ना. स्वराच्या अशाच होतं गेल्या वेळेस. मला डबल शॉट नको सोड. वो नहीं आते भी कुछ जलपरी वगैरह क्यों नहीं आते? कुणाला गिफ्ट वगैरे करायचं असलं बड्डे मला माहीतच नव्हतं. आम्हाला पण फर्स्ट टाईम आलो मी इकडे. मस्त डॉल आहेत. वा हे बघ लोक. नाही रे आपल्याला कुणाला गिफ्ट वगैरे करायला ठीक आहे ना. किचन सेट आहे बघ. डॉली हाऊस आहे सगळा ताऊसाठी. नको ठेव आता, काहीच नाही झालंय तुझं. पाहिलंय माहिती. हे पिचकारी आत्ता वाजलेत 7:15 आणि 2-3 वस्तू घेतल्या आणि घरी आलेलो. आणि आता परत जायचं आहे सरांकडे, कारण की ज्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला तर ते पाहायला जायचं, कारण की बरेच दिवस झाले जाणं झालंच नाही. म्हणून मग आज म्हटलं चला जाऊन येऊ. मग त्याच्यासाठी काही फ्रूट्स वगैरे पण घेतलेले. आणि मी आत्ता ज्या दुकानात तुम्ही पाहिलेलं तर फर्स्ट टाईम गेलेली तिकडे. खूप मोठं आणि खूप छान होलसेलरचं आहे ते दुकान. तर जे नंदुरबारचे जे असतील, जे माझे व्हिडिओ पाहत असतील ते, तर DSKच्या वरच्या फ्लोअरला आहे ते. अगदी लास्टला जायचं, लास्टला जो एक जिना आहे तो जिना चढून वरच्या फ्लोअरला जायचं. एकच मोठं शॉप येते. तर खूप छान होलसेलला होतं सगळं. आणि मेन म्हणजे लहान मुलांसाठी खूप छान असे खेळणे होते. आता कुणाचा बड्डे वगैरे असला तर मग आपल्याला गिफ्ट्स वगैरे करायला खूप छान तिकडे असे खेळणे होते, डॉल्स होत्या, खूप भारी भारी होत्या. आणि मी पहिल्यांदा गेले, कारण की तिकडं सहसा गेलेले पण मग कधी विचारणं झालंच नाही किंवा मग वरती असं जाणं झालंच नाही. तर होलसेलचं आहे. एवढं सगळं सामान आम्हाला फक्त 300-350ला मिळालेलं. कलर असतील किंवा मग त्याने काय स्टिकर वगैरे घेतलेलं. आणि पुन्हा मी इकडं आता कसं ना उन्हाळा सुरू झालेला, तर मग ह्या 100ला 3 पाणी बॉटल आणलेलं. प्लास्टिक प्लास्टिक खूप कडक आहे. हे पहा कडक प्लास्टिक आहे खूपच. तर 100ला 3 मिळालेलं. तर आता उन्हाळ्यात बरं आहेत त्या, तर मग ह्या घेतलेलं.
आणि बस मग तिकडनं डायरेक्टली घरी आलेलो. घरी आल्यानंतर मग सायंकाळची आपली दिवाबत्ती असेल थोडंसं आवरसावर केली ना, आता जातो तिकडेच. तर तिकडे गेल्यानंतर शक्य झालं असतं तिथला व्हिडिओ घेईनच. आणि कसं असतं ना की आपण डायरेक्टली कोणाकडे जायचं आणि मग पुन्हा मग तिथे गेल्या गेल्या मग कॅमेरा ऑन करायचा आणि मग व्हिडिओ घ्यायचा, ते नाही घ्यायचं. त्यात थोडंसं समोरचा व्यक्ती ना थोडासा हे होतो, कारण सगळेच कॅमेऱ्याला फेस जात नाही किंवा कॅमेरा फ्रेंडली म्हणतो आपण, तशी नसतात. म्हणून मग हळूहळू जर मला वाटलं तर तिथला शूट नक्कीच घेईन. आणि तिकडनं आल्यानंतर मग स्वयंपाक काय करायचं ते पोहोचला. आणि उद्याचा व्हिडिओ तर येणारच आहे, कारण उद्या आता आहे होळी. तर आता इकडे होळी कशी करतात किंवा कुठे करतात ते मला माहीत नाही, ते बघूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. तर घरापासून अगदी जवळच आहे सरांचं घर, पण जवळ असूनही नेहमी जाणं येणं नाही होत. तर मी बऱ्याचशा दिवसांनी गेलेली होती आणि गेल्यानंतर तिथली कंडिशन पाहिलेली. काकांना बरं जसं लागलेलं होतं, त्यांच्या आपल्या कमरेचे जे हाड होतं तिकडे त्यांना बेल्ट वगैरे दिला होता, तिकडे दुखापत झालेली होती कमरेतनंच, त्यामुळे ते झोपलेले होते. आणि इकडे चालू होतं मावशींचं काम आणि आमचे चहा पाणी वगैरे सगळं झालेलं होतं आणि आम्ही बसलो थोडेसे गप्पा वगैरे करत. पण कसं यांना पण माहिती आहे की मी व्हिडिओज करते या सगळ्यांना, किंवा मग त्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे. पण मग सिच्युएशन अशी होती काकांची, म्हणून मग व्हिडिओ मी काय त्यांचा केलेला नाही या ठिकाणी. आणि मग थोडा वेळ बसून मग मी 8:30 मला घरी आलेले. आणि घरी आल्यानंतरच लागलेले ते स्वयंपाकाला आणि बनवायचा होता अंडा राईस आणि त्यासोबतच भाजीपोळी पण. माझी या ठिकाणी भाजीपोळी सगळं झालेलं आहे. आणि आत्ता फक्त मला भाताला फोडणी द्यायची होती. आणि बराच असा उशीर झालेला होता स्वयंपाक करायला. मला आज 9:30 झालेला होता, म्हणजे टू मच लेट जे म्हणतो आपण तसं झालेलं होतं. कारण आता वाजले 9:30 आणि इकडे लावला आहे भात, इकडे झाली आपली छान अशी दोडक्याची सुकी भाजी, चपात्या पण झाल्या, इकडे अंडे पण झाले बॉईल. आणि असा मसाला अंडा खाल्ला आहे का तुम्ही कधी? तर हे आमच्या अभिला आवडतो असा मसाला अंडा. मी आता नाही खाणार. हां, किती वाजता खाणार? मुहूर्त काढले. मुहूर्त काढून दे. चला आता भाताला फोडणी देते, कारण आता बनवायचा आहे छान असा अंडा राईस. चला. तर आत्ता वाजले 9:30, 9:45 झाले आणि आत्ता भाताला फोडणी वगैरे सगळी दिली. पण अजून तिघांपैकी एकही नाही आलं आहे घरमध्ये की झालं का जेवण, भूक लागली वाढून. आता म्हणजे किती उशिरा दिलं आहे ना तरी हे जेवतील. तर लवकर स्वयंपाक करून काय उपयोग माझा. आता तरी म्हटलं उशीर झाला तर मला घाई करतील, पटकन आवं, भूक लागली. पण अजूनपर्यंत एकही नाही आलेलं आहे. आता जवळ मी सांगत नाही घालायचं का जेवायचं का, त्यावर कोणीच हो म्हणणार नाही असं आहे. म्हणून मला स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन नाही राहत किंवा मग घाई पण नाही राहत, कारण की मलाच तसं गैर असते पण खाणाऱ्याला नाही राहत असे आमच्याकडे. चला आपला छान असा अंडा राईस जो आहे तो तयार झालेला आहे. आता इथे पटकन वाढायला. अरे अरे टेबल जाऊ दे ना पुढे पप्पांचा. सांगते काय तर कायच करतो का, काय फ्रूट्स उचलून घे सगळे. अरे अरे याच्यात टाक ना. चमचे तर असतातच. तिकडनं जाईल का श्लो? बेसिंग खाली बादली. अरे अरे लॅपटॉप पण आणायचा आहे ना अजून. मग घ्या, लॅपटॉप पण आणायचा आहे ना अजून. काय बाई, मला सांगितलं पप्पानी काम केलं तर तेव्हा इथं राहील तो, नाही तर सकाळी परत त्या जागे. मला माहिती आहे किती वेळ बस बघते मी आता फक्त. होम डिलिव्हरी. तिकडे अण्णा इकडे भांडे पाहत असाल. भांड्यांना आता अशी बरकत आहे ना माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच असते म्हणा. वाजलेत आत्ता 10:30. तर हे भांडे पटपट पटपट आवरावे लागते. सकाळी सुट्टी त्यामुळे, सकाळी रविवार आहे सुट्टी त्यामुळे तेवढं टेन्शन नाही. पण तरी सण आहे, सण म्हटलं म्हणजे मी लवकर उठावं लागतं, पटपट जे काही ते आवरावं लागेलच. तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्याचा परवाचा खूप छान असे व्हिडिओ येणार आहेत होळीचे, रक्षाबंधनचे, तर नक्कीच पाल.
तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. मग मी आवाज काढतो म्हणजे एक म्हटलं चालेल ना. तो माझ्याकडे पाहतोय, त्याच्याकडे पाहतो का डोळे का ना तो आवाज कर तू करा म्हणलं अगं तू तोंडा आलं तोंडा आलं मग मी